शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर आणि बबन घोलपांचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मला वाटलं उद्या किंवा परवा बडगुजरांचा पक्षप्रवेश होईल, मात्र महाजनांचा फोन आला की आजच करायचा आहे. बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत सकाळी केलेल्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कोणाशी संबंध ठेवा, पण भाजपाशी संबंध ठेवू नका. सत्तेसाठी भाजपाबरोबर जाणाऱ्यांची साथ नको. कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांचं मोठं विधान. संधीसाधूपणाचं राजकारण करू नका. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार. संधीसाधू आणि भाजपाबरोबर न जाण्याच्या शरद पवारांच्या टोल्याला अजित पवारांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कुंडमळा इथल्या दुर्घटनाग्रस्त पुलाची पाहणी. तर दुर्घटनेत जखमी झालेल्यांचीही रुग्णालयात जाऊन केली विचारपूस. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेचा आणखीन एक व्हिडिओ समोर. आगीचा भडका उडाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी इमारतीतील लोकांनी जीवाच्या आकांताने मारल्या उड्या. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील कॅप्टन सुमित सबरवाल यांना शेवटचा निरोप. लाडक्या लेकाला निरोप देताना वडिलांना अश्रू अनावर. तर पनवेलमध्ये मैथिलीच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार. संगमेश्वरला पावसानं झोडपलं. धामणी ग्रामपंचायत इमारतीत 4 ते 5 फूट पाणी शिरल्यामुळे सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. चिखल काढण्याचं काम सुरू. आणि पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यावर आली दगड आणि माती. मातीमुळे वाहनं घसरण्याची शक्यता. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्याने कडूंनी नागपूर कोर्टामध्ये याचिका दाखल केली. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयासंदर्भात 19 जून रोजी सुनावणी पार पडणार आहे. नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाने धक्का दिलाय. सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकट मोचक आहेत. संकट आलं की मार्ग काढतात. पक्षप्रवेशाने तर सुधाकर बडगुजरांनी पक्षप्रवेशानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. बडगुजर आणि घोलप यांच्या प्रवेशाने भाजप पक्ष हा मजबूत झालेला आहे. आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस अनेक संकल्प पूर्ण करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले. नाशिक भाजपाचा बालेकिल्ला आहे. पक्ष मोठं करणं हा प्रामाणिकपणा असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे. तर नाशिक पालिकेसाठी त्यांनी 100 पारचा नारा सुद्धा दिलाय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. कोणाशी संबंध ठेवा, भाजपाशी संबंध ठेवू नका. सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांची साथ नको. संधीसाधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. शरद पवारांच्या आमदारांना सत्तेजवळ यायचंय असा मोठा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय. अनेक आमदारांनी याबाबत मन मोकळं केलंय असा दावा सुद्धा केलाय. राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी आहे, त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये घेऊन काही फायदा होणार नाही, अशा शब्दामध्ये रामदास आठवले यांनी टीका केली. तर लोकसभेतही राज ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हाही काही फायदा झाला नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय. खासदार संजय राऊतांनी सरकारवरती केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. मागच्या सरकारच्या काळात कोरोना आला तेव्हा कोणाची पनवती होती, असा सवाल करत गुलाबराव पाटलांनी राऊतांवरती निशाणा साधलाय. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील अजय लांजेवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये घर वापसी केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता, मात्र त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते पक्षामध्ये नाराज होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस पप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे समर्थक कार्यकर्त्यांकडून बीड शहरात बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. यावरती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा देखील फोटो लावण्यात आलाय. त्यामुळे आता या बॅनरची जोरदार चर्चा होते.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या उमेश पाटलांवर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे। आणि एक अपघाताची बातमी आता समोर येते। सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी या ठिकाणी एसटी बसला अपघात झालेला आहे। सुदैवाने यामध्ये एसटी बस कठड्याला जाऊन अडकली, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे। मात्र एसटी बसमधील 31 प्रवासी हे आता सुखरूप आहेत, तर या बस अपघातात 17 प्रवासी किरकोळ जखमी झालेले आहेत। 31 प्रवाशांना घेऊन पुण्याच्या वल्लभनगरवरून तासगावकडे ही एसटी बस निघालेली होती। तासगावजवळ एसटी पोहोचली असता एक दुचाकीस्वार एसटी बसच्या समोर आला, ज्यामुळे एसटी बस चालकाचा ताबा सुटला आणि हा अपघात घडलाय। पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। पुलाच्या कामाला दिरंगाई का झाली याची चौकशी होईल, जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई होईल असं आश्वासन रवींद्र चव्हाणांनी दिलंय। खासदार संजय राऊतांनी केलेल्या आरोपांना रवींद्र चव्हाणांनी उत्तर दिलंय। राऊत हे विश्व प्रवक्ते आहेत, ते रोजच काहीतरी बोलतात। मी राऊतांवरती बोललो तर ते रोजच माझ्यावर बोलत राहतील अशी टीका चव्हाणांनी केली। अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान हे रद्द करण्यात आलंय। तांत्रिक कारणामुळे विमान रद्द केल्याची माहिती समोर आली। इंडिगो कंपनीच्या कोची ते दिल्ली विमानाचं नागपूर विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे लँडिंगचा निर्णय घेतला, मात्र बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याची माहिती समोर आली। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेचा आणखीन एक नवा व्हिडिओ समोर आलाय। आगीचा भडका उडाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी इमारतीतील लोकांनी जीवाच्या आकांताने उड्या घेत आपला जीव वाचवलाय। अहमदाबाद दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कॅप्टन सुमित सबरवाल यांच्या पार्थिवावरती मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेला सबरवाल यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले, तर आपल्या मुलाला अंतिम निरोप देताना सबरवाल यांच्या पित्याला अश्रू अनावर झाले होते। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पनवेलमधील मैथिली पाटीलवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळेला मैथिलीच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले। मैथिलीला अखेरचा निरोप देताना पाटील कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला। रायगडमध्ये पहिल्याच पावसात कशेडी बोगद्याला गळती सुरू झालेली आहे, त्यामुळे बोगद्याच्या कामावरती आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। संगमेश्वर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीला सुद्धा मुसळधार पावसाचा फटका बसलाय। याच ग्रामपंचायत इमारतीत 4 ते 5 फूट पाणी शिरलं होतं, मात्र याची कल्पना आधीच असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे दस्तावेज आणि कागदपत्र हे वरच्या मजल्यावरती हलवले होते, त्यामुळे मोठं नुकसान टळलंय। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यावर पाणी आणि दगडगोटे पडलेले आहेत। पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे याचा फटका आता प्रवाशांना आणि वाहन चालकांना बसलेला आहे। वारंवार समस्या होत असल्यामुळे या ठेकेदाराच्या कामावरती आता सवाल निर्माण केला जातो। कराड चिपळूण मार्गावरील दुसरा भराव पूल सुद्धा वाहून गेलेला आहे, त्यामुळे गेल्या 24 तासापासून अवजड वाहनं एकाच जागी उभी आहेत। संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठ या ठिकाणी 24 तासांपासून ती पाण्याखाली गेलेली होती, मात्र आता पाणी ओसरलंय। बाजारपेठेतील व्यापारी आपल्या दुकानातील चिखल काढण्याचं काम ते करतायत आणि यावेळेला लाखोंचं नुकसान झाल्यामुळे व्यापारी हवालदिल झालाय। येवल्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलावासाठी आणलेला कांदा भिजून खराब झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। बाजार समितीच्या आवारात शेड नसल्यामुळे कांदा भिजून पूर्णपणे खराब झालाय। कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पावसाने उघडीप दिली आहे। गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 12 फुटांची वाढ झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचावरती पोहोचली। जळगावच्या रावेर तालुक्यातील वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसाचा सुलवाडी, कोळदा आणि कळमोदा या 3 गावांना तडाखा बसलेला आहे, त्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। तब्बल 45 लाख रुपयांचा यात नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे। हिंगोलीच्या काही भागात पाऊस झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्या पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग या पिकांच्या पेरणीला आता सुरुवात केली आहे। यंदा दिवे घाटात माऊलींची पालखी सोहळा पाहण्यास अनेकांना मुकावं लागणार आहे। पालखी सोहळ्याच्या दरम्यान दिवे घाटात डोंगरावरती चढण्यास बंदी घालण्यात आली आहे। दिवे घाटात पोलिसांकडून योग्य बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामचा गजर करत विठुरायाच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी रथ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे। यावेळेला संगमनेरचे आमदार अमोर खताळ यांच्याकडून पालखीचं स्वागत करण्यात आलं आहे। मानाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। आज या पालखीचा पहिला मुक्काम हिंगोली शहरामध्ये असून संध्याकाळी पहिला अश्वरिंगण सोहळा पार पडणार आहे।
पंढरपुरात आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेकडून 80 पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा देण्यात आलेली आहे. पुणे, नागपूर, अमरावतीसह कलबुर्गी, भुसावळ आणि अशा अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरून रेल्वे धावणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने देहू नगर पंचायतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी 42 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत आणि अनेक ठिकाणी मनोरे उभे करण्यात आलेले आहेत. याच्या माध्यमातून पालखी सोहळ्यावरती नजर असणार आहे. जळगावच्या रिंगणातून बेपत्ता झालेल्या मुलाचा खर्चीजवळ मृतदेह सापडलेला आहे. दरम्यान हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणीसाठी कुटुंबांनी रास्ता रोको आंदोलन केलं. अहिल्यानगरमध्ये पदभरती थांबवणाऱ्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आलेला. यावेळेला आंदोलकांनी परिपत्रकाची होळी केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होते. 47 शाळांची पटसंख्या 20च्या आत आहे. त्यामुळे 30 शिक्षकांचं निलंबन आणि 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. जळगाव जिल्ह्यामध्ये शाळा सुरू झाल्यामुळे शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठी गर्दी केली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आलेलं आहे. मात्र इतर शैक्षणिक साहित्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली. मावळ पूल दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला जाग आली आहे. कर्वेनगर इथल्या उड्डाणपुलाची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. पूल धोकादायक नसल्याचा पालिकेनं दावा केलाय, तर काही छोट्या दुरुस्त्या यामध्ये करण्यात येणार आहेत. कोल्हापूरच्या हद्दवाढ विरोधात ग्रामीणची जनता आक्रमक झालेली असून पुलाची शिरोली इथल्या ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईलने आंदोलन केले. ग्रामस्थ टाकीवर चढल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेत आहेत. त्यामध्ये हद्दवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. यालाच विरोध करत 20 गावांनी आज कडकडीत बंद पुकारलाय. मागील 2 दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे. सध्या ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्यामुळे नागरिक हैराण झाले. दुपारी उन्हाचा चटका आणि काहीच वेळात आभाळ भरून येत असल्यामुळे नागरिक सुद्धा संभ्रमावस्थेत सापडले. पुण्यामध्ये पर्यटन स्थळांवरती शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे. वन विभागाकडून नेमण्यात आलेल्या समित्यांना चौक्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर धबधबे आणि नद्या अशा धोकादायक ठरत असलेल्या पर्यटन स्थळांवरती दुरूनच वर्षा विहाराचा आनंद घेण्याची व्यवस्था उभी केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागं झालंय. पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीची बैठक बोलवत जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतलाय. यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 400 पेक्षा अधिक पूल हे नादुरुस्त आहेत. त्यामुळे या पुलांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा काढण्यात आलेला आहे. विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त केलाय. जळगाव पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. बीडमध्ये 1.5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली. तब्बल 500 कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आणि शहरातील कचरा उचलण्याचं काम पूर्णतः बंद केलंय. पेरणी केलेली बियाणं उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुक्कर आणि हरणाच्या कळपाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशा मागणीसाठी त्रस्त झालेल्या येवल्यातील 20 गावातील शेतकरी आता रस्त्यावर उतरले. नांदगाव मार्गावरती त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय. सांगलीच्या तासगाव नगरपालिकेवरती दलित महासंघाच्या वतीने उंट घेऊन मोर्चा काढण्यात आला. ऐन पावसाळ्यात पाठवण्यात आलेल्या नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप करत दलित महासंघाच्या वतीने नोटीस रद्द करून गरजूंना कायदेशीर मार्गाने कायमस्वरूपी घरं ताब्यात द्यावीत अशी मागणी करण्यात आली. मागील 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत खेडमधील नारंगी नदीला पूर आलेला. या पुराच्या पाण्यातून महाकाय मगर लोकवस्तीमध्ये शिरलेली आहे. यावेळेला वन विभागाने रेस्क्यू करत या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलाय. रस्त्यानं व्हावी नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना गाढवाची मदत घ्यावी लागते. तब्बल 15 किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करत शेतकऱ्यांना खत आणि बियाणं आणण्यासाठी हा प्रवास करावा लागतोय. नागोठणे शहराला जोडणारा पूल 400 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला होता. हा पूल दगडी असल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग रहदारीसाठी बंद केलाय. मात्र तरीसुद्धा काही नागरिक आणि दुचाकीस्वार या पुलावरून प्रवास करत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सुमारे 5,000पेक्षा अधिक संस्था केवळ कागदावरच सुरू असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवरती सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने तपासणी मोहीम सुरू केली असून अनेक संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील तांबेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शाळा भरवण्यात आली आहे. शाळेची दयनीय अवस्था झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले. शहापूरच्या शेणवा
डोळखाम या रस्त्यावरती झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यावेळेला पोलिसांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू आहे. सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी 62 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला अशी माहिती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान प्रत्येक आठवड्याला 4 विभागांचा आढावा घेतला जाणार असंही ते म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याच्या अनुषंगाने समाज कल्याण विभागाने एक दिवसीय तृतीयपंथीयांच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये 104 पेक्षा अधिक तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला. सांगली पोलीस दलातील 16 अधिकारी कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांकडून प्रत्येकी 25,000चं बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळेला जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नागपूर जिल्ह्यातील भिलगाव रोडवरती अंकिता प्लस कंपनीत स्फोट झालाय आणि या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 6 जण यात गंभीर जखमी झाले. सांगलीच्या तासगावच्या येडावीमध्ये एसटी बसला अपघात झाला. यावेळेला भरधाव एसटी बस विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये चोरट्यांनी घरफोडी केली आहे. यावेळेला चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केलाय. पोलिसांनी एका चोरट्याला अटक करत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. परभणीच्या पाथर्डी रोडवरती एका दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकनं चिरडलं. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. कोल्हापुरात 3 लाखांची मागणी करत जावयाला सासूरवाडीत बेदम चोप देण्याची घटना घडलेली आहे. 3 लाख देऊन मगच बायकोला घेऊन जा असं म्हणत जावयाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पत्नीसह सासू सासरे आणि 8 जणांवरती गुन्हा दाखल केला आहे. जळगावच्या रिंगण गावातून बेपत्ता झालेल्या 13 वर्षीय मुलाचा खर्ची गावाजवळ गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळलेला आहे. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आणि एरंडोल पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. चंद्रपूर नागपूर हायवे परिसरात घरासमोर ठेवलेल्या 4चाकी वाहनाची 3 व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आलेली आहे. तोडफोडीची सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. भुसावळमध्ये गुंजाळ कॉलनीत बंद घराला भीषण आग लागली आहे. याची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या मदतीने आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा या ठिकाणी शेतीच्या जुन्या वादातून 2 गटामध्ये वाद झाला. दरम्यान महिलेच्या अंगावरती ट्रॅक्टर घालत बेल्टने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.